काही ज्याला माहित आहे त्याला माहित आहे. अरे खरंच तू इतक्या जवळ आहे एवढं, म्हणजे आपण खरंच खूप दूर दूर चाललोय. तुम्ही आता ज्या ठिकाणावर चालले की नाही सर, म्हणजे तुम्हाला दोघांनी सांगतो, ज्या ठिकाणी आपण चाललो समजा, तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत पाहिलंच नसेल असं हे जे ठिकाण आहे. म्हणजे हे इतकं जबर ठिकाण आहे ज्याला नजर आहे समजा त्याच्यासाठी. आणि मिळ विचार भी नहीं करू. बहुत साल से बनाते हैं. तो ये बाम्बू का है, तो इसको पहले भिगो लिया क्या? नहीं, काल तो लाया हमने. हाँ? गया था, उधर ही गया था. अच्छा, पहाड़ में से लाया. पहाड़ में से लाया. कितनी देर में एक बन जाता है? क्या ये दिन भर ही लग जाता. अच्छा, गया ना उसके बाद में नहीं गया हमने उसको, तो अभी तक हुआ नहीं. अच्छा. वो भगवान का मंदिर कहाँ पे निकला पिंडी? वो झरने में है क्या? झरने से नीचे है. नीचे. कब निकला? 2-3 साल हो गए. 2-3 साल. काल कुठे चाललो आपण? आपण काल माटीला वॉटरफॉलला. वॉटरफॉल. काल सध्या आपण कोणत्या राज्यात आहोत? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. ओके. मध्य प्रदेशच्या दुर्गम भागामध्ये. नाही, ओव्हर ऍक्टिंग नाही पाहिजे. चला थोडं कापून दे तुम्हाला एडिटिंग मध्ये, मनाच्या शांतीसाठी बोला. हे पण झाड त्याच आहे. मग हे आहे मोहाचं झाड. मग पप्पा घेऊ का पिशवी? नाही पिशवी राहू द्या. तुम्हाला आता थोडा वैष्णोदेवी मोड ऑन करावं लागते. तुम्ही ना हे जर पार करून घेतलं तर मग महाराष्ट्रातला कोणताच किल्ला राहत नाही. मग हरिश्चंद्रगड होऊन जाते आपला. अजून कोणता आहे? रायगड बी होऊन जाते, राजगड बी होते, कळसुबाई बी होते. फक्त आपल्याला आज तुम्हाला तुमचं मॅक्स करणं आहे. खाली पाजा पप्पा. माझे पण ते कसं माहिती आहे काय, तिकडून जाणं म्हणजे डायरेक्ट पॉयझनची बॉटल पिणं आणि स्लो पॉयझन आहे. आणि स्लो पॉयझन आहे. चलो. इथून एक गाडीचं ठेवलेलं आहे बघा, ते एक ससरा आहे. असे सगळे तलवारी जंबी बनवून ठेवलेले होते. त्यातलं एक राहिला तिथं होता, बाकीचे नाही कोणा. कांतारच आहे. नाही असं की आपण ते गाणं लावू, असं जंगल घे आणि आम्हाला नको घेऊ. काकाने पाहिलं नाही कांतारा आला तर कसं सुरुवात करू. काय कांतारा? कांतारा ईश्वर का मधुबन. ईश्वर का मधुबनमध्ये वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती त्या मधुबनची तिथल्या राहणाऱ्या लोकांवर ब्लेसिंग असते. म्हणजे त्यांची सुरक्षा करतात, त्या जंगलांची सुरक्षा. जे डेव्हलप गाव आहे त्यांच्यापेक्षा एकदम दूर असतात. त्यांच्या कोणते रिसोर्सेस पोहोचलेले नसतात. ते आपल्या निसर्गाची पूजा करतात. एकदम निसर्गाला करतात. कोणत्या एका दिवसाला कापून एकदम त्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. पण तिथे A few moments later. 2,000 years later. One eternity later. आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि हा म्हणजे टॉकीजमध्ये न बघता हा दृश्य स्वरूपात आणि प्राकृत स्वरूपात सांगितल्यामुळे हे बॉक्स ऑफिसचं 120 बॉक्समध्ये बसून बघितल्यामुळे मॅनेजरकडे सुपूर्द केलं.
नॅचरोपॅथी ना आयुर्वेदिक. आता फक्त होमिओपॅथी ना लागते म्हणून धरून बांधून नाही होमिओपॅथीने आणू आपण साबुदाण्याने. साबुदाणावाले ते गोळ गोळे आमच्या घरात सगळं होमिओपॅथी आहे मग पण आता नेऊन होमिओपॅथी लागलं. हे बघा सगळं. कन्सेंट घ्या पहिले. अरे रुक 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 ना. ओके. हो ना हो ना हो ना चालू आम्ही काय म्हणून राहिलो आपणीच आहे ना काय ते विक्रम हे भाई आपल्या डोक्यात जागा आहे ना अभि? त्रिफळामधला बेड आहे का? नाही ना वेगळा आहे का? वेळ जास्त खाल्लं ते ओढ्यावर हे ना तुम्हाला माणूस आला त्याच्यात सामान जरा. आपल्याला असं एकटी गेली असं पाहिजे. हो अभि इधरची आहे का? पण आम्ही कॅप्चर फुलन देवी बी देऊ शकतो बरं. पाटील रोड सांगितली बघ बिलकुल कधी 12 पैसे दिले तरी नाही जाणार. तर ते जिंदगी ते पाहिजे मोटरसायकल येणार लोक आहेत ना एकदम माहिती खटारा पोऱ्या तिथे मोठा माणूस राहिला जिंदगीत तर घ्या नसेल तेव्हा तुम्ही या लागला निघा. पहिले नांग्या तोडते त्याच्या तर जाव्याच्या मार्केटने ना काय खूप करणार अरे रमजान तुम्ही करता. आता मला दाखव त्याचं कोणतं काढता. ते थोडा वेळ पहिले एकच आहे का? 2 आता तर काटणार नाही. नाही बापरे. पण तो मरत नाही हा जेवण तर राहतो किल्लेत बांधा दे आपल्याला बरोबर. फ्लो चांगला आहे किती त्रास होऊन झाला. त्याच्यामध्ये माहिती सांगा पुढे आलो आपण काय. आपण कालमाटीच्या सेकंड वॉटरफॉलवर आलेलो आहे. हा मेळघाटमधला सर्वात मोठा वॉटरफॉल असून इथे येण्यासाठी जे एफर्ट्स लागतात ते घ्यायला खूप हिंमत लागते. इथे यायला पण खूप वाघाचं काळीज लागतं. खूप कमी लोक इथे आजपर्यंत पोहोचलेले आहे. इथे पाण्यात ज्या दिसतात तुम्हाला आदित्य सोनवणे आणि त्याची आई त्या सौ रंजना इकडे त्या सौ रंजना मनोहर सोनवणे ह्या इथं येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आजपर्यंत इथे एकही महिलेनी या जागी पाऊल ठेवलेलं नाही. इथं उतरायची हिंमत आजपर्यंत एकाही महिलेने केलेली नाही. हे ठिकाण तुम्ही बघू शकता. हे सोनवणे सर हा इथला व्ह्यू.
काय काय आयटम आहे आपल्याकडे? चवळीची भाजी, आलूची चटणी, आलूची चटणी, ठेचा, मिरचीच्या ठेच्याचे 2 प्रकार, ठेच्याचे 2 तिळाची प्रकार, चटणी, आणि धान्याचं हे पराठा, चटणी, धपाटे. पराठा आणि सत्तू. आणि सत्तू. काय इकडे काय म्हणणार पप्पा? स्वर्गीय आनंद. स्वर्गीय आनंद. क्या बात आहे. वाह वाह. काल माटी. काल मातीत मातीत. अरे बेटा सुट्टी खाण्याने काय असं राहिलं का आपण? नाही तुम्ही करा. मीटिंगचा भाग केला तुला. जरा घोळ झाला आता. काही बनत नाही आता सर्टिफिकेट. तो निषेध व्यक्त करून राहिला, वरून राहिला तो. त्या महिलेचा निषेध असतो तो. यांनी आमचा आमचे जुळे भाऊ आहेत ना. आता ते एकनाथ खडसारखं तुम्हाला बोलती ना, ती एक बाई आलती. मध्य प्रदेशमधील कालमाटी या ठिकाणाचा हा ट्रेक अतिशय असा मेळघाट येथील अभयारण्यामधून आम्ही आलो आणि इथं व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम निसर्गरम्य असं हा व्ह्यू आहे. आजूबाजूला छोटे छोटे खेडे आहे आणि सोबत आमची पूर्ण टीम आहे. या टीममध्ये आम्हाला मार्ग दाखवणारे इथलेच रहिवासी असणारे विक्रमजी सुद्धा आहेत आणि ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं असे श्यामजी राखुंडे, ज्यांच्यामुळे आम्ही इथे या ठिकाणावर येऊ शकले. आणि आमच्यासोबतच आमच्या टीममधील मनोज सोनवणे, आमचे कॅमेरामॅन आदित्य सोनवणे आणि आम्ही निरंजना सोनवणे. तर असा हा जंगली परिसर आपल्याला निसर्गाची खूप काही जी देणगी आहे, धरोहर आहे ती दिसली. आणि त्यामध्ये खूप छोटे छोटे धबधबे, मोठे मोठे धबधबे आणि नदी, असा खूप असा निसर्गरम्य परिसर. आणि हा ट्रेक खूप रॉकिंग असा झाला. थँक्यू. आज कालमाटी येथे जळगाव दामोदवरून साधारणतः 15 किलोमीटरवर मध्य प्रदेशातील कालमाटी नावाचं एक गाव आहे. त्याच्यापासून सुरू होणारा एक ट्रेक आहे जिथे 2 वॉटरफॉल आहेत आणि भरपूर नैसर्गिक आयुर्वेदिक आणि जंगली वनस्पती असलेला हा खूप सुंदर आणि निसर्गाने भरभरून दिलेला असा हा परिसर आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमचे मित्र सोनवणे सर यांचा मुलगा MBBS करतो आहे आदित्य, त्याची इच्छा होती इकडे यायची आणि आज तो योग जुळून आला. तर आमचे मित्र श्री मनोहर सोनवणे सर आणि त्यांचा पूर्ण परिवार, त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद शिक्षिका सौरंजना मनोहर सोनवणे, डॉक्टर आदित्य सोनवणे यांना घेऊन आणि कालमाटीमध्ये येऊन इथला एक लोकल मुलगा, गाईड म्हणा, वाटाळा म्हणा, एक मुलगा विक्रम म्हणून मुलगा आहे, त्याला घेऊन आम्ही इथे आलो आणि हा संपूर्ण परिसर त्यांना दाखवला. भरपूर फिरलो आम्ही, खूप भ्रमंती केली, पायपीट केली, घरून आणलेले टिफिन डबे वगैरे खाल्ले आणि खूप आनंदात हा सगळा मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला आणि खूप छान असं हा ट्रेक झाला. त्यांना खूप आनंद झाला. मला तर या भागाची खूप आवड असल्यामुळे मी नेहमी इथे येतो. मला आवड आहेच आणि आनंद निश्चितच आहे. कोणाला आनंद देण्याचा जो आनंद मिळतो त्याची काही अनुभूती वेगळी असते. थँक्स निसर्गाला सुद्धा, थँक्स सर्वांना, थँक्स ईश्वराला सुद्धा थँक्स. ओके. हो हां, दुसरा हात. एकदा मागे बघ किती पहाड उतरलो आपण. काय तोडत आपण? हे बेलाचं झाड आहे आणि हे बेलाचा हा खूप वेगळा प्रकार आहे. याचे पानं आहे ना एकदम एकसारखे पानं आहे आणि असं बेल आपल्याला जास्त पाहायला नाही मिळत.
पानांचा जो थिकनेस आहे आणि पानांची जी रचना आहे, एकदम दाट आहे या झाडाला. ती झाडाची फांदीच दिसत नाही. भरपूर झाले. असं हे सुंदर असं बेलाचं पान. उद्या गुरुवार आहे त्यामुळे छानपैकी पिंडीला वाहणार आहे, गजर नारायणला वाहणार आहे. थँक्यू. मी तर राहते मी इथं राहते. या पिवळीची कोणी भाजी करत नाही. ही रुसून इकडे जंगलात आलेली आहे आणि चवळी गावात असते म्हणून तिची सर्वजण भाजी करून खातात. गुड. फोटो काढा. बी असतं त्या बियाच्या अनेक औषधी वापर आहेत. हे याला आपल्या विदर्भाच्या भाषेत त्याला शामेंडा म्हणतात. त्यातलं काळं बी काढून इथले जे साधू महंत लोक आहेत जे इकडे आश्रमामध्ये राहतात ते याचा हलवा बनवतात. ओके. अशा पद्धतीने काळमाटी हा ट्रेक अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या पूर्ण केला. हा जो पूर्ण पहाडी रांग दिसते आहे, पर्वतरांग दिसते आहे, त्या अरण्यातून या जंगलातून आम्ही फिरून आलो. तिथे सुंदर देवाचं दर्शनसुद्धा घेतलं. बेलाची पानं आम्हाला मिळाली आणि बोरंसुद्धा खायला मिळाली. तर ऑसम एक्सपिरियन्स. सर्वात जास्त अभिनंदन सोनवणे सरांचं. त्यांचा पायात राव टाकलेला असतानाही त्यांनी हा पूर्ण ट्रेक अतिशय कठीण असा ट्रेक पूर्ण केला. त्यांचं विशेष अभिनंदन. आणि एवढा मोठा ट्रेक हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातला मोठा ट्रेक आहे. खूप आणि अद्भुत आहे, ॲडव्हेंचरयुक्त आहे. भरपूर ॲडव्हेंचर केले आम्ही. खूप चढलं. आपल्याकडे हे आहेत ना प्रूफ आहे वाट्यामध्ये काय आहे. हा आपला पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगच्या हिशोबाने आपण खूप जास्त कंटेंट घेतला आहे. 7 मिनिटं तर आपण कांतारा पिक्चरच ऐकला आहे. तो आता काकाला किती लक्षात आहे ते आपण पाहूया गाडीमध्ये. आणि तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला म्हणजे तुम्ही नक्कीच तुम्हाला हा आवडलेला असेल. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग कंटिन्यू पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा. थँक्यू. बरोबर का ठीक आहे, नाही तो आपका तुला हां बरोबर आहे. हा हे डबल उकलेला डबल पॅदल लागेल नाही. अरे बघा ना, जमत आहे. फिनिशिंग पण ठीकठाक येत आहे आणि छान आहे. सोनवणे मॅडम याचा नवीन व्यवसाय NEP 2020 नुसार नवीन अभ्यासक्रमात कौशल्य भित्तिक उपक्रम आपल्याला मुलांची घ्यायचे आहे. तर त्याच्यामध्ये विविध कौशल्यावर आधारित उपक्रम आपण घेणार आहोत. त्यासाठी आधी स्वतः थोडीशी प्रॅक्टिस करत आहे. बघूया, काकांनी मला शिकवलं आणि जमत आहे तर छान वाटत आहे. हां.